नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, आजच्या भागामध्ये मी डॉक्टर बी वाघ आपणा सर्वांचे मनस्वी हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेतील एक महत्त्वाचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा, हा दीर्घोत्तरी प्रश्न, त्याचं अचूक उत्तर कशा पद्धतीने लिहावं जेणेकरून आपल्याला अधिकाधिक गुण प्राप्त होतील या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. तर मित्र हो, या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा हा प्रश्न पाहत असताना सुरुवातीला आपल्याला रिझर्व्ह बँक किंवा मध्यवर्ती बँक म्हणजे काय ते सांगावं लागेल आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या बँकेची कार्य स्पष्ट करावे लागतील. किमान 8 मुद्दे विचारात घेऊन अशा पद्धतीने प्रश्न समजून घेऊन त्याचं अचूक उत्तर मुद्देसूद आपण लिहिलं तर निश्चितपणे आपल्याला अधिक गुण प्राप्त होतील. तर मित्र हो, हा प्रश्न परीक्षेत विचारला असता त्याचं अचूक उत्तर कसं लिहावं या अनुषंगाने आज आपल्याला चर्चा करायची. प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य स्पष्ट करा. गुण आहेत एकूण 8, म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये हा जर विचारला तर याचं उत्तर कसं लिहावं. तर सुरुवातीला मित्र हो, नेमकं भारतीय रिझर्व्ह बँक किंवा मध्यवर्ती बँक या अनुषंगाने विवेचन करावं लागेल की भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी खाजगी भागधारक बँक म्हणून झाली. म्हणजे नेमकं रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली, भारतीय रिझर्व्ह बँक कोणती आहे ते सांगावं लागेल आणि त्यानंतर मग या बँकेची व्याख्या की डॉक्टर एम.एच. डिकॉक यांच्या मते मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे. अशा पद्धतीने सुरुवातीला आपल्याला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली आणि मध्यवर्ती बँकेचा अर्थ काय होतो ते या ठिकाणी या प्रश्नामध्ये निश्चितपणे सांगणं आवश्यक आहे. की भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक असून हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी खाजगी भागधारक बँक म्हणून झाली. डॉक्टर एम.एच. डिकॉक यांच्या मते भारतीय किंवा मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे. W.A. शॉ यांच्या मते अर्थव्यवस्थेतील पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक. अशा पद्धतीने W.A. शॉ या विचारवंताने केलेली व्याख्या सुद्धा आपणाला या ठिकाणी सांगणं अपेक्षित आहे. आणि तदनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य पुढील प्रमाणे पाहू अशा पद्धतीने आपल्याला सांगावं लागेल. म्हणजे काय, तर सुरुवातीला मध्यवर्ती बँक कशाला म्हणायचं, भारताची मध्यवर्ती बँक कोणती आणि ती केव्हा स्थापन झाली ते सांगायचं आणि तदनंतर किमान 1-2 विचारवंताच्या मध्यवर्ती बँकेच्या व्याख्या आपल्याला या ठिकाणी विशद करणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य पुढील प्रमाणे पाहू अशा पद्धतीने वाक्य लिहून आपल्याला आता ही भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य एका डायग्रामच्या स्वरूपात सांगायचे आहे जेणेकरून आपलं उत्तर इतर विद्यार्थ्यांपेक्षा पूर्णतः वेगळं असेल. बघा, या डायग्रामच्या माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँक, जिला आपण भारताची मध्यवर्ती बँक म्हणतो, तिच्याकडून केलेली कार्य आपण विशद केलेली आहे. मग ही भारतीय रिझर्व्ह बँक किंवा भारताची मध्यवर्ती बँक कोणकोणती कार्य पार पाडते ते एका डायग्रामच्या माध्यमातून आपण सांगितलं. जसे की बँकांची बँक असेल, सरकारची बँक असेल, चलन निर्माण करणारी बँक असेल, असे विविध कार्य आपण एका डायग्रामच्या माध्यमातून सांगितले. अशा पद्धतीचा प्रयोग आपल्याला परीक्षेत करायचा जेणेकरून आपल्याला इतर विद्यार्थ्यांच्या पेक्षा आपलं उत्तर वेगळं असून अधिकाधिक गुण प्राप्त देणारं ठरेल. आणि म्हणून असा प्रयोग आपण करावा आणि त्यानंतर एक एक कार्य घेऊन त्याचं विश्लेषण करायचं आहे. या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य पाहत असताना आपल्याला सुरुवातीला सांगावं लागेल चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक. मग आता चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक हे कार्य कशा पद्धतीने विशद करायचं बघा मित्र हो, तर रिझर्व्ह बँकेला 1 रुपया नाणी, काय 1 रुपयाची नोट आणि सर्व नाणी सोडून, बघा मित्र हो, भारतीय रिझर्व्ह बँकेकडे 1 रुपया व नाणी सोडून सर्व रुपयांच्या नोटा निर्माण करता येतात. म्हणजे 1 रुपयाची नोट आणि सर्व नाणी वगळता उरलेल्या सर्व नोटा निर्माण करण्याचा अधिकार असून 1957च्या किमान राखीव प्रणालीनुसार रिझर्व्ह बँकेला किमान 200 कोटी रुपये ठेवावी लागते. यापैकी 150 कोटी रुपये सोन्याच्या स्वरूपात, 85 कोटी रुपये चलनाच्या स्वरूपात ठेवावे लागतात. अशा पद्धतीने किमान 200 कोटी रुपये, ज्यापैकी 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात, 85 कोटी परकीय चलनाच्या स्वरूपात भारतीय रिझर्व्ह बँकेकडे असेल तर रिझर्व्ह बँक कित्येक चलनी नोटा छापू शकते. मात्र 1 रुपयाची नोट आणि नाणी भारतीय रिझर्व्ह बँक प्रत्यक्ष स्वतः छापत नाही. अशा पद्धतीने चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक म्हणून आपण भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाहतो, किंबहुना ते तिचं कार्य आहे असंही आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे सांगायचं आहे. त्यानंतर सरकारची बँक म्हणून रिझर्व्ह बँक कशा पद्धतीने कार्य करते हे सांगत असताना आपल्याला सांगावं लागेल की रिझर्व्ह बँक सरकारची बँक
सरकारची सल्लागार आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करते. ही केंद्र व राज्य सरकारच्या व्यवहाराचे नियंत्रण करते, पैसे स्वीकारते, सरकारच्या वतीने देणी देते, तसेच सार्वजनिक कर्जाचं व्यवस्थापन देखील करते. अशा पद्धतीने ही सरकारला अनेक आर्थिक विषयावर सल्ला देखील देते. एकंदरीत सरकारची बँक म्हणून आपण तिच्याकडे बघतो. का? कारण ती सरकारची बँक म्हणून काम करते, सल्लागार म्हणून काम करते, सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करते आणि केंद्र व सरकारच्या व्यवहाराचे नियंत्रण देखील करते. सरकारच्या वतीने पैसे स्वीकारते, सरकारच्या वतीने रकमा देण्याचं कार्य देखील करते, सार्वजनिक कर्जांचं व्यवस्थापन करते, किंबहुना सरकारला आर्थिक विषयावर सल्ला देखील देते. म्हणून सरकारची बँक या नात्याने देखील भारतीय रिझर्व्ह बँक काम करते असं आपल्याला सांगावं लागेल. त्यानंतर पुढचं कार्य आहे बँकांची बँक. मग याचं विश्लेषण कशा पद्धतीने करायचं बघा मित्रहो. तर रिझर्व्ह बँक ही व्यापारी बँकांवर वैधानिक नियंत्रण ठेवते. सर्व अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडे त्यांच्या मागणी व मुदत ठेवीनुसार किमान रोख निधी, राखीव निधी ठेवणे अनिवार्य असते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटवून देऊन आर्थिक सहाय्य करते. तसेच मंजुरी दिलेल्या तारणाच्या बदल्यात बँकांना कर्ज उपलब्ध करून देते. म्हणजे बँकांची बँक म्हणून सुद्धा रिझर्व्ह बँक किंवा भारतीय मध्यवर्ती बँक कार्य करते असं आपल्याला सांगावं लागेल. अशा पद्धतीने बँकांची बँक म्हणून जसं कार्य करते तसेच परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणे हे देखील एक कार्य भारतीय रिझर्व्ह बँक करते. मग परकीय चलन साठ्याचा सांभाळ म्हणत असताना भारतीय रिझर्व्ह बँक देशाच्या परकीय चलन साठ्याचे संरक्षक म्हणून काम करते. त्यास रुपयाचे अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे, स्थिरता ठेवणे, तो दर निश्चित करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या चलनांची खरेदी विक्री करण्याचे कार्य देखील रिझर्व्ह बँक करते. अशा पद्धतीने परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणे हे देखील कार्य भारतीय रिझर्व्ह बँकेला करावे लागते असं आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. पतपैशाचे नियंत्रण हे देखील एक अत्यंत महत्त्वाचं कार्य भारतीय रिझर्व्ह बँक किंवा केंद्रीय बँक पार पाडत असते. मित्रहो, देशातील सर्वोच्च बँक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्याच्या आकारमानावर व व्यवहारावर नियंत्रण ठेवते. संख्यात्मक व गुणात्मक साधनांचा वापर करून पत नियंत्रण केले जाते. संख्यात्मक पत नियंत्रणामध्ये बँक दर, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार, रोकड निधीचे बदलते गुणोत्तर, जसे की रोकड निधीचे गुणोत्तर ज्याला आपण CRR म्हणतो, संवैधानिक रोखता गुणोत्तर ज्याला आपण SLR असं म्हणतो, इत्यादी साधनांचा समावेश होतो. तर गुणात्मक पत नियंत्रणामध्ये कर्ज व तारण यातील गाळ्याचे नियमन, कर्जाचे नियंत्रित वाटप, नैतिक मनधरणी इत्यादी साधनांचा समावेश होतो. थोडक्यात संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून देशातील पत पैशाचं नियंत्रण करण्याचं कार्य देखील मध्यवर्ती बँक करते. मग या ठिकाणी संख्यात्मक साधन कोणकोणती, गुणात्मक साधने कोणकोणती ते आपल्याला विशद करावं लागेल आणि अचूक पद्धतीने सांगावं लागेल की या संख्यात्मक व गुणात्मक साधनांच्या आधारे पत पैशाचं नियंत्रण रिझर्व्ह बँक करते. तदनंतर आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्ध करणे. मित्रहो, हे देखील एक अत्यंत महत्त्वाचं कार्य मानलं जातं की रिझर्व्ह बँक बँकिंग आणि अर्थव्यवस्थेच्या इतर वित्तीय क्षेत्रांच्या संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून ती प्रसिद्ध करते. म्हणजे आकडेवारी गोळा करणे आणि तिला प्रसिद्ध करणे हे कार्य देखील भारतीय रिझर्व्ह बँक करत असते. विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य देखील भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पार पाडले जातात. त्याचं विश्लेषण बघा कसं करायचं की रिझर्व्ह बँक निम्न शहरी आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढविणे, ठेवीदारांना संरक्षण देणे, कृषी पतपुरवठा आणि औद्योगिक पतपुरवठा यांच्यासाठी काही विकासात्मक कार्य देखील करते. म्हणजे रिझर्व्ह बँक निम्न शहरी आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढविणे, ठेवीदारांना संरक्षण देणे, कृषी पतपुरवठा, औद्योगिक पतपुरवठा यांच्यासाठी विकासात्मक कार्य देखील पार पाडते. हे देखील एक अत्यंत महत्त्वाचं कार्य रिझर्व्ह बँकेकडून पार पाडलं जातं. तसेच या विविध कार्याव्यतिरिक्त इतर कार्य देखील RBI म्हणजेच रिझर्व्ह बँकेकडून पार पाडले जातात. रिझर्व्ह बँक आपल्या सदस्य बँकांच्या खात्यामधील आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी निरसन केंद्र म्हणून काम करते. व्यापारी बँकांचा अंतिम ऋणदाता आर्थिक संकटात असलेल्या बँकांना आर्थिक सहाय्य पुरवते. अशा पद्धतीने या व्यतिरिक्त इतर कार्य देखील भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पार
काढल्या जातात असंही आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल की सदस्य बँकांच्या खात्यातील आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी निरसन केंद्र म्हणून काम करते, व्यापारी बँकांचा अंतिम ऋणदाता म्हणून काम करते आणि संकटात असलेल्या बँकांना आर्थिक सहाय्य देखील पुरवते. अशा पद्धतीने कार्य झाल्यानंतर सारांश या ठिकाणी आपल्याला करून प्रश्नाचा अचूक समारोप करायचा आहे. एकंदरीत भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य अभ्यासल्यास लक्षात येते की भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतातील मौद्रिक व बँकिंग क्षेत्रातील शिखर संस्था असून चलनी नोटांची निर्मिती करणारी एकमात्र बँक आहे. तसेच बँकांची बँक सरकारची बँक म्हणून कार्य करते. याशिवाय आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्ध करणे, विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य देखील पार पाडते. अशा पद्धतीने अचूक अशा प्रकारचा सारांश RBIची रिझर्व्ह बँकेची कार्य विचारात घेऊन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. एकंदरीत मित्र हो, आज आपण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्याची कशा पद्धतीने तो प्रश्न सोडवावा या अनुषंगाने चर्चा केली. अशाच पद्धतीने आपण प्रश्न सोडवला तर निश्चितपणे आपल्याला अधिकाधिक गुण प्राप्त होतील एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त करून आज आपण मित्र हो अशाच पद्धतीने उत्तर लिखाणाचा सराव करावा अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून या ठिकाणी आपण आपल्या आजच्या भागाला पूर्णविराम देऊया. धन्यवाद.